मित्रांनो, एका शब्दामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण पेटू शकतं का? कल्पना करा, एक महिला उपमुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाकडून असा शब्द वापरून लक्ष्य केलं जातं जो शब्द कधी काळी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींसाठी वापरला गेला होता. आणि आता त्याच एका शब्दामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने सामने उभे ठाकले आहेत. पण खरा प्रश्न असा आहे की काँग्रेसने फक्त राजकीय टीका केली की स्वतःच्या सापळात अडकली? नमस्कार, मी सपना. स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. तर सुरुवात करूया. या वादाची सुरुवात झाली 31 जुलैला बीडमध्ये. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जिल्हा नियोजन बैठकीनंतर माध्यमांशी बोलत असताना एका पत्रकाराने कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला थांबवलं आणि सुनेत्रा पवारही काही न बोलता तिथून निघून गेले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही दिवसांनी महाराष्ट्र काँग्रेसने हाच व्हिडिओ शेअर करत लिहिलं, सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया म्हणून राहणार? आणि इथूनच राजकीय वादाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने हा महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान असल्याचं म्हणत तीव्र निषेध केला. आंदोलनं करण्यात आली, पोस्ट हटवण्याची आणि काँग्रेसने माफी मागण्याची मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महिलांविषयी अशी भाषा वापरणं दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादीने काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली. समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी कधी काळी इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हटलं होतं, पण पुढे इंदिरा गांधींनी आपल्या कामगिरीने त्या टीकेला उत्तर दिलं. त्यामुळे आज काँग्रेसने तोच शब्द दुसऱ्या महिला नेत्यासाठी वापरल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे इंदिरा गांधींवर झालेली टीका योग्य मानली आहे का, असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्या दिवशी पत्रकार परिषद नव्हती, तर फक्त अधिकृत निवेदन होतं. त्यामुळे पत्रकारांना थांबवण्यात काहीच गैर नव्हतं. मात्र काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पोस्टचे समर्थन करत पत्रकारांसमोर गप्प राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचं वर्णन करण्यासाठी गुंगी गुडिया हा शब्द वापरल्याचं सांगितलं. तसेच सुनेत्रा पवार यांनी इंदिरा गांधींसारखं कर्तृत्व दाखवून टीकेला उत्तर द्यावं असंही त्यांनी म्हटलं. आणि यामुळे वाद आणखी चिघळला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि राज्यातील राजकीय वातावरण तापलं. पण या संपूर्ण प्रकरणात एक मोठा प्रश्न समोर येतो. विरोधकांवर टीका करणं हा लोकशाहीचा भाग आहे. मात्र जेव्हा ती टीका मुद्द्याऐवजी व्यक्ती किंवा शब्दांभोवती फिरू लागते, तेव्हा खरे प्रश्न मागे पडतात आणि राजकारण फक्त आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित राहतं. आता या वादाचा राजकीय फायदा कुणाला होणार हे येणारा काळ ठरवेल. पण एक गोष्ट नक्की, राजकारणात कधी कधी एकच शब्द संपूर्ण राजकीय वातावरण बदलण्याची ताकद ठेवते. तुमच्या मते काँग्रेसची ही टीका योग्य होती का, की त्यांनी मोठी राजकीय चूक केली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी बातमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.